बीडमध्ये अजित पवार गटाच्या सरपंचाची हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी शरद पवार गटाच्या नेते बबन गित्तेंवर गुन्हा दाखल झालाय। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सरपंचांच्या नातेवाईकांनी केली आहे। बीडच्या परळीत मरळवाडी गावातील सरपंचावर झालेल्या गोळीबारानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची शनिवारी परळीच्या बँक कॉलनीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। दरम्यान या गोळीबार प्रकरणी शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर काल या ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता। त्याची जागेच जे झालेली आहे आणि आपण गोष्ट तेच ठिकाणी आहे। मी आता सध्या बँक कॉलनीमध्ये या ठिकाणी काल संध्याकाळी बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता। ते जागेत ठार झालेले आहेत। या दरम्यान शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांच्यासह 3 आरोपीवर 302चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि काल घटना संध्याकाळी घडली होती। आपण संपूर्ण राज्याचं आता लक्ष देखील लागलेलं आहे। आपण बबन गित्ते यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्याचा पोलीस तपास करत आहेत। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी बापू आंधळेंच्या नातेवाईकांनी आक्रमक होत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिलाय। पैशांच्या वादातून ही गोळीबाराची घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पोलिसांनी म्हटलंय। प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। एक जखमी अनकॉन्शियस आहे आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे। त्याप्रमाणे 302 दाखल केले। नागरिकांना एवढंच आवाहन आहे की यांचे काही पैशावरून वाद असल्याचं प्राथमिक तपासातून दिसून येत आहे आणि तो तपास आम्ही पूर्ण करतो आहोत। प्रोफेशनल पद्धतीने आम्ही तो तपास करणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करून याच्यात जे फाइंड आउट्स आहेत ते काढण्यात येईल। बापू आंधळे हे शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेंच्या पॅनलमधून मरळवाडी ग्रामपंचायतीमधून निवडून आले होते। ग्रामपंचायतीत निवडून आल्यानंतर बापू आंधळेंनी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत अजित पवार गटात प्रवेश केला होता। बबन गित्ते आणि बापू आंधळेंमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद असल्याची माहिती मिळते। दरम्यान पैशांच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांची आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। गोळीबारात सरपंच बापू आंधळेंचा मृत्यू झाला तर त्यांच्या एका सहकार्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या एका आरोपीवर देखील उपचार सुरू आहेत। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे। त्यामुळे या घटनेला आणखी काही नवीन वळण मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।